रोज सकाळी उठल्यावरती हाच प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवायचं जे टेस्टी पण असणार, हेल्दी पण असेल आणि पटकन बनले जाईल. तर मी आज खूपच टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहे. 15 ते 20 मिनिटात आपण हे बनवू शकतो आणि मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतो. त्यासाठी इथे 1 वाटी रवा घेतला आहे. रवा जाड घ्यायचा कारण तो छान फुलतो. 1 वाटी रव्यासाठी मी पाव वाटी दही घेतलं आहे, 1/4. आणि जेवढा रवा घेणार तीच अर्धी वाटी पाणी घ्यायचं. चांगलं मिक्स करून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटामध्ये रवा छान फुलून येईल. रव्याचं मिश्रण फुलून येईपर्यंत आपण भाज्या बारीक कापून घेऊया. भाज्यांमध्ये मी 1 शिमला मिरची घेतली आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, 1 गाजर घेतला आहे, 1 छोटा कांदा घेतला आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत तिखटसाठी. ह्या भाज्यांमध्ये पण मी सर्व अर्धच घेणार आहे कारण मी 1 कपच रवा घेतला आहे, त्यासाठी जास्त भाज्या नाही घेणार. जास्त भाज्या घेतल्या ना तरी मुलं खायला कंटाळतात, साईडला करून ठेवतात भाज्या. म्हणून मी थोड्या घेतल्या आणि तुमच्या दुसऱ्या जरी भाज्या असतील आवडीच्या कोणत्या, पालक असेल, अजून कोणती भाजी असेल तरीसुद्धा तुम्ही त्या बारीक चिरून आपण जे मिश्रण रव्याचं ठेवलं होतं त्याला 10 ते 15 मिनटं झाल्यावरती ते चांगलं फुलून आल्यावरती त्या भाज्या त्यामध्ये मिक्स करायच्या. पाणी थोडं थोडं घालून मिक्स करायच्या. जास्त पातळसुद्धा नाही पाहिजे आणि जास्त घट्टसुद्धा नाही पाहिजे. आपण जेवढं डोशाला करतो त्याच प्रमाणात करायचं. थोडं थोडं पाणी घालून मी मिश्रण तयार करून घेते. हे बघा तसं परफेक्ट झालं आहे आपलं मिश्रण. आता मी त्यामध्ये मीठ टाकून घेणार चवीनुसार. मीठ टाकून झाल्यावरती मी इथे इनो घेणार आहे 2 चमचे. इनोवरती पाणी घालणार तो ॲक्टिव्ह होण्यासाठी आणि नंतर मिक्स करणार. इनोच्या जागी तुम्ही बेकिंग सोडा, बेकिंग पावडरसुद्धा घेऊ शकता. चांगलं मिक्स करायचं. मिश्रण तयार झालं आहे. आता मी 1 पॅन घेते. आपला पॅन ना मीडियम गरम झाला पाहिजे. जास्त थंड पण नाही पाहिजे, जास्त गरम पण नाही झाला पाहिजे. गरम जास्त झाला तर खालून करपतात आणि वरून कच्चं राहतं. त्यामुळे मीडियम ठेवा पॅन गरम. मिश्रण सारखं पसरवून घ्यायचं आणि वरून झाकण ठेवून द्यायचं. वरून कलर बदलला की परतून घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. अशा प्रकारे सर्व उत्तप्पम आपण भाजून घेऊया. हे बघा किती मस्त आपला कलर बदलला आहे. आता आपण याला परतून घेऊया. बघा किती मस्त सोनेरी कलर आला आहे. असेच सर्व उत्तप्पम भाजून घ्यायचे. आता आपण चटणी बनवून घेऊया. चटणीसाठी मी पाव वाटी खोबरं घेतले, 2 मिरच्या हिरव्या, पाव इंच एवढा आल्याचा तुकडा आणि चण्याची डाळ भाजलेली, म्हणजे तो डाळा असतो ना तो रोस्टेड चणा डाळ घेतली आहे मी. मीठ टाकून मिक्सरला बारीक लावून घेतलं. फोडणीसाठी तेल, लाल मिरची सुकी, राई, कढीपत्ता हे सर्व साहित्य घालून फोडणी करून घ्यायची आपण. बघा तर आपला तयार झाला आहे टेस्टी हेल्दी असा नाश्ता. एकदा ट्राय करा. बघा नक्कीच आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.